गुरुपौर्णिमेनिमित्त ज्योतिष आणि वास्तुशास्त्र विद्यार्थ्यांचा सन्मान. ज्योतिर्विद्यालयात पार पडला भव्य गौरव सोहळा. गुरुपौर्णिमेनिमित्त मुलुंड येथील ज्योतिर्विद्यालय या प्राचीन भारतीय शास्त्रांच्या अध्ययन आणि अध्यापनासाठी कार्यरत असलेल्या संस्थेचा भव्य गौरव सोहळा पार पडला. यावेळी ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्राचे शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे, पारितोषिके आणि सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात ही गुरुपूजन आणि दीप प्रज्वलनाने झाली, तर त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे, पारितोषिके आणि सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आले. यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील यावेळी देण्यात आल्या. दरम्यान संस्थेचे आयोजक गोसावी यांनी ज्योतिर्विद्यालयाच्या कार्याचा आढावा घेत संस्था प्राचीन भारतीय शास्त्रांचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी सातत्याने कार्यरत असल्याचे सांगितले. तसेच संस्थेतील प्रत्येक उपक्रम हे अत्यंत शिस्तबद्ध, काटेकोर आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडत असल्याचे देखील त्यांनी नमूद केले. दरम्यान कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनीही आपल्या मनोगतातून गुरूंचे महत्त्व, भारतीय ज्ञान परंपरेची परंपरा आणि ज्योतिषशास्त्र तसेच वास्तुशास्त्राच्या अभ्यासाचे महत्त्व देखील सांगितले. संस्थेकडून मिळालेले ज्ञान, मार्गदर्शन आणि संस्कार हे आयुष्यभर उपयोगी पडतील अशा भावना दरम्यान इतर विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने का होईना आयोजित करण्यात आलेल्या या सन्मान सोहळ्यामध्ये आजी माजी विद्यार्थी, शिक्षक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. गुरु शिष्य परंपरेचा गौरव करणारा हा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. नमस्कार, मी सुधीर सावंत, ज्योतिर्विद्यालय मुंबई अध्यक्ष. आपली ही संस्था 76 वर्ष जुनी आहे. त्याची 75 आपण मागच्या 7 डिसेंबरला आपण सेलिब्रेट केली. 7 डिसेंबर 2025 हे आपण विचार केला की हे जस्ट जिल्हा पातळीवरचं आपण एक अधिवेशन द्यायचा विचार केला, पण हे योगायोगाने झालं. ते राष्ट्र पातळीवर अधिवेशन झालं. एवढी जुनी संस्था, सरकार मान्य संस्था, ह्या संस्थेला 75 वर्ष पूर्ण झाली म्हणून हे सेलिब्रेशन झालेलं होतं. दरवर्षी जे मुलं परीक्षेला बसतात, आपल्याकडे हे वेगवेगळ्या प्रकारचे क्लासेस चालतात, वेगवेगळ्या प्रकारचे वर्ग चालतात. ह्या सगळ्या वर्गांच्या परीक्षा सालाबादप्रमाणे दरवर्षी 1 मार्च एप्रिलच्या दरम्यान त्यांची परीक्षा घेतली जातात आणि त्यांचे रिझल्ट त्याच वेळेला डिक्लेअर केले जातात. पण त्याचे पदवीदान समारंभ हा ज्योतिर्विद्यालय मुंबईच्या व्यास पौर्णिमेच्या दिवशी आपण हा सेलिब्रेट करत असतो. आता हा ज्योतिर्विद्यालय मुंबईचा पदवीदान समारंभ सोहळा आहे. या सोहळ्यामध्ये सगळ्या मुलांना विद्यार्थी बक्षीस पत्र असतील त्या सगळ्या विद्यार्थ्यांना आपण या दिवशी पदवी संपादन करत असतो. ही जी संस्था आहे, ही संस्था फलज्योतिषशास्त्र, हस्तशास्त्र, वास्तुशास्त्र, न्यूमरॉलॉजी, अंकशास्त्र, तसंच वेगळ्या प्रकारचे शास्त्र आहेत. टॅरोट कार्ड आहेत, डाउजिंग आहे, अशा वेगळ्या प्रकारचे शिवस्वरूपशास्त्र आहे. अशा वेगळ्या प्रकारचे शॉर्ट कोर्सेस घेतले जातात आणि ते शॉर्ट कोर्सेस इथे शिकवले जातात, जे इतर कोणत्याही संस्थेमध्ये इन सॉल्युशन इन वन रूफ, एका रूफ मध्ये ह्या सगळ्या गोष्टी कुठेही शिकवल्या जात नाहीत. त्या आपल्याकडे शिकवल्या जातात आणि ही परंपरा आपल्या 76 वर्षापासून चालू आहे. ही पुढेही चालू राहील. या संस्थेमध्ये जोडण्यासाठी वेगवेगळे शॉर्ट टर्म जे कोर्स आहेत, हे कोर्सेस आपले जानेवारी आणि जून अशा 2 स्लॉट मध्ये चालतात, 2 सेमिस्टर मध्ये चालतात. ह्या कोर्सेस मध्ये सहभागी होण्यासाठी तुम्ही ज्योतिर्विद्यालय मुंबईच्या जनसंपर्क विभागाला तुम्ही जो खाली तुमच्या डिस्क्रिप्शन मध्ये जो नंबर आलेला असेल त्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि कोणत्याही प्रकारचं लँग्वेज बॅरियर न ठेवता मुलांना शिकवलं जातं आणि त्यांना योग्य ते मार्गदर्शन केलं जातं. मी सगळ्या युवा पिढीला असं आवाहन करेन की त्यांनी या वैदिक ज्ञानाचं, धार्मिक शास्त्राचं, धर्मशास्त्राचं ज्ञान देणाऱ्या अशा ह्या सरकारमान्य संस्थेला तुम्ही जोडा आणि आपलं ज्ञान उद्धृत करा. धन्यवाद. संस्थेबद्दल सांगायचं म्हणजे हे माझं माहेरघर आहे, पहिली गोष्ट.
म्हणजे मी या संस्थेचा जुना विद्यार्थी आहे आणि या संस्थेमुळेच मी नावारूपाला आलो, म्हणजे ज्योतिष परिषदेवर वगैरे गेलो. आता कसं आहे, आपलं इंट्रोडक्शन आपण स्वतः करायचं नाही, पण तुम्हाला माहिती हवं म्हणून मी हे सांगते. तर संस्थेमध्ये जे शिक्षण असतं, म्हणजे शास्त्रोक्त शिक्षण कसं घ्यावं याचा जर आदर्श हवा असेल तर ज्योतिर्विद्यालय हे महत्वाचं. इथे केवळ ज्योतिष नाही, तर ज्योतिषाबरोबर इतर गोष्टी म्हणजे निवड कुंडली शास्त्र नाही, तर ज्योतिषाच्या ज्या विविध शाखा आहेत त्यांचं पण शिक्षण इथे दिलं जातं. त्यानंतर तुम्हाला म्हणजे आपल्याला माहितीच असतं की ज्योतिष जिथे थांबतं तिथे अध्यात्म सुरू होतं. त्याच्यामुळे या संस्थेला एक ना आध्यात्मिक बैठक पण आहे, त्याच्यामुळे अध्यात्म विषय सुद्धा इथे मार्गदर्शन केलं जातं. हे महत्वाचं आहे खरं, म्हणजे हे कुठेही तुम्हाला दिसून येणार नाही. म्हणजे आजकाल पुष्कळ असे क्लासेस आहेत किंवा संस्था, आज तुम्ही बघाल तर फेसबुक किंवा व्हॉट्सअपच्या युनिव्हर्सिटीज आहेत, तिथे जे सगळं उथळ ज्ञान दिलं जातं, या उथळ ज्ञानाला काही उपयोग नाहीये. तर कोणी शिकायचं असेल तर अशा संस्थांमध्ये येऊनच जर शिकले तर त्याचा त्यांना कुठेतरी व्यवहारामध्ये खूप उपयोग होतो. आणि ज्योतिषशास्त्र हे काही केवळ म्हणजे सगळ्या प्रत्येकाला आवश्यक असं आहे. म्हणजे आपली संस्था ही महाराष्ट्र ज्योतिष परिषदेशी संलग्न पण आहे. ज्योतिषशास्त्री परीक्षेला यातले विद्यार्थी पण बसतात. ज्योतिषशास्त्री परीक्षा घेणारी परिषद, महाराष्ट्र ज्योतिष परिषद, हिचं उद्दिष्ट असं आहे की घराघरामध्ये ज्योतिषी निर्माण व्हायला पाहिजे आणि त्या अनुषंगाने संस्थेचं कार्य चाललेलं आहे. आता हे सगळ्या विद्यार्थ्यांनी पण तेवढी मेहनत करून तेवढं करायला पाहिजे. म्हणजे संस्था आणि आतापर्यंत आता 76 वर्ष झाली संस्थेला, म्हणजे कमी नाहीये. म्हणजे आता म्हणजे संस्था 100 या विद्यार्थ्यांबरोबर 100 गाठेल याला काही म्हणजे निर्विवाद सत्य आहे. धन्यवाद. आज आपला 76वा ज्योतिर्विद्यालय मुंबई यांचा कार्यक्रम संपन्न झाला आहे. गुरुपौर्णिमा आणि पदवीदान समारंभ यामध्ये विविध ज्योतिष क्षेत्रात कार्यरत असलेले मान्यवर यांना आपण सन्मानित करत आहोत. त्यांनी जे संशोधन केले, त्यांनी जे कार्य केले आहे त्यांना आपण सन्मानित केलं आहे. तसेच जे वर्षभर जे त्यांनी विद्यार्थी होते त्यांनी संशोधन कार्य केलं असेल किंवा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे, आपल्या परीक्षा देऊन त्यांनी एक प्रमाणपत्र, फक्त एक पेपर नाही म्हणावा पण एक त्यांचं एक जसं आपण म्हणतो खूप परिश्रम केले त्यांनी. वर्षभर त्यांनी ते शास्त्र समजून घेतलं, गुरुविद्या ही समजून घेतली आणि त्यांना हे जे परिणाम म्हणून हे प्रमाणपत्र दिले जाते ते आपण सर्वांना जे काही उत्तेजनार्थ झाले असते सर्वोत्कृष्ट आले असते त्या सर्वांना आपण सन्मानित करत आहोत. जसं आपण युवा पिढी म्हणू तर याच्यामध्ये येतं की हे पारंपरिक शास्त्र हे आपण का मानावं हा पहिला प्रश्न येतो. पण आपण असं म्हणावं, आपण प्रश्न करायसाठी आपण ते समजून घ्यावं. पुढचा हा प्रश्न करा की मानावं की नाही मानावं, पण आपण एक प्रयत्न करावा की समजून घेऊ. हे माझा प्रयत्न असेल की आपण समजून घेऊ आणि समाजात त्याच्यामध्ये संशोधन करू. कारण हे शास्त्र असं नाही की हे स्थिर शास्त्र की हे तुम्ही म्हणाल असंच आहे. हे गूढ विद्या म्हटली जाते कारण रहस्यमय शास्त्र आहे. ह्याच्यामध्ये प्रत्येकाने अनुभव घ्यावा. अनुभवाशिवाय मला या शास्त्राचा खरा अर्थ कधीच कळणार. आपल्या संस्थेमध्ये विविध शास्त्रांवरती, दुर्मिळ शास्त्रांवरती अभ्यास वर्ग जातात, कार्यशाळा चालतात. जानेवारी ते आणि जून या दरम्यान आपले वर्ग सुरू असतात. फलवृत्ती शास्त्र, सामाजिक शास्त्र, तसेच आपले कार्यशाळा होतात. काही ज्योतिष निगडित विषयांमध्ये जसं वनस्पती शास्त्र म्हणा किंवा रंगद्रव्य शास्त्र म्हणा किंवा शिवस्वराज्य शास्त्र असे विविध कार्यशाळा आपल्याकडे या क्षेत्रातील मान्यवरांतर्फे होत असतात. त्यामध्ये आपण सहभाग घेऊन याचा नक्की अनुभव घ्यावा. मी 2023 पासून ह्या संस्थेला स्टुडंट म्हणून जॉईन झाले. त्याच्यानंतर 2024 ला मला या संस्थेने शिक्षिका म्हणून शिकवण्याची संधी दिली. त्याच्यामध्ये माझी आर्थिक प्रगती झाली, मानसिक प्रगती झाली, माझा कॉन्फिडन्स लेवल खूप चांगला वाढला आणि आपल्या प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं की आपण कोणावर इंडिपेंडेंट नाही राहायला पाहिजे. सो आज त्या संस्थेमुळे मी कोणावर डिपेंड राहत नाही. मला या संस्थेमुळे माझ्या पायावर उभी राहायची संधी मिळाली आहे आणि माझ्यामध्ये जी काही प्रोग्रेस झाली या संस्थेमुळे झालेली आहे आणि एक नाळ जोडली गेलेली आहे या संस्थेची. मी रमेश भुते ज्योतिर्विद्यालयाचा सचिव या पदावरती काम करत आहोत. 1950 साली संस्था निर्माण झाली आणि 2005 पासून मी या संस्थेची जुळून आहोत. या संस्थेमध्ये अनेक प्रकारचे वैदिक ज्ञान दिले जाते. तसेच या ज्ञानाबरोबर आम्ही जे ज्ञान जे गुरु देतात इथे त्या ज्ञानाबरोबर
आम्ही काही कार्यशाळा सुद्धा करीत राहतो. आणि त्या कार्यशाळा म्हटलं म्हणजे प्रॅक्टिकली नॉलेज जे लोकांना दिलेलं आहे प्रॅक्टिकल मध्ये, नुसतं थेरॉटिकली नसताना प्रॅक्टिकली पण नॉलेज देणं फार महत्वाचं असतं, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्यांना कळायला पाहिजे की नुसतं वहीमध्ये दिल्या होते ज्ञान संपादन होत नाही, तर प्रॅक्टिकल सुद्धा आपण कसं ज्ञान घ्यायला पाहिजे हे प्रॅक्टिकली या संस्थेमध्येच करत असतो. वर्षातून कमीत कमी आमच्या कार्यशाळा 10 ते 12 होत राहतात. त्या कार्यशाळेमध्ये आवर्जून सगळे विद्यार्थी आणि शिक्षकगण आवर्जून सगळ्यांना प्रॅक्टिकली नॉलेज देत असतात. तसेच वैदिक ज्ञान सोबत आम्ही इतर ज्ञान म्हणजे मनुष्यानी ज्योतिष जे शिकत आहे तर त्यांनी लोकांबरोबर वागणूक कशी राहायला पाहिजे हे सुद्धा नॉलेज आम्ही इथे देतो. आणि नम्रतेने कशी राहायला, नम्रता कशी बाळगायला पाहिजे असं विशेष ज्ञान आणि विशेष लक्ष ठेवून आम्ही प्रत्येक मुलाला घडवत राहतो. हे घडवणं हे या ज्योतिर्विद्यालयाचं कामच आहे. आणि आजचा जो गुरुपौर्णिमेचा जो दिवस आहे हा दिवस आम्ही का निवडतो त्याचं एक कारण म्हणजे जगद्गुरु व्यासांची ही पौर्णिमा आहे. तर या व्यासांनी जे विद्यापीठ तयार केलं होतं, ज्या विद्यापीठाचे कुलगुरू होते त्यांना वंदन करून आणि गुरुजनांचा आदर कसा व्हावा, कसा असावा या प्रमाणे आम्ही विद्यार्थ्यांना गुरुंबद्दल आणि गुरु शिष्यांचं नातं, आई वडिलांचं नातं असं हे आम्ही त्यांना शिक्षण देत असतो. धन्यवाद.